तुम्ही रोज सकाळी नाश्ता करता का? परंतु कोणता नाश्ता कोणी करावा हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही नाश्ता स्किप तर करत नाही ना? नाश्ता स्किप केल्या किती महागात पडू शकतं, किंवा आपल्या प्रकृतीनुसार कोणता नाश्ता करावा, आपल्या वयानुसार कोणता नाश्ता करावा, याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की पहा. आपला रात्रीचा बऱ्याच वेळपर्यंतचा उपवास झालेला असतो, कारण की आपण एकदा रात्री जेवल्यानंतर डायरेक्ट सकाळी उठल्यानंतरच जेवण करतो. सुमारे 8-9 तासाचा आपला उपवास घडतो. म्हणून आपल्याला सकाळी शरीराला आपल्या ऊर्जा पाहिजे असते, कारण की जेणेकरून आपण दिवसभराचं जे काम आहे ते व्यवस्थितरित्या करू शकतो. आणि सकाळची वेळ ही आपलं मेटाबॉलिझम सक्रिय होण्याची असते. आपलं मेटाबॉलिझम हळूहळू सक्रिय व्हायला सुरुवात होत असते. म्हणून सकाळी आपल्याला पोटभर नाश्ता न करता आपल्या भुकेनुसार, आपल्या अग्नीनुसार नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा नाश्ता करतो तेव्हा मग आपलं मेटाबॉलिझम हे सक्रिय होतं आणि आपल्याला दिवसभराला पुरेल एवढी एनर्जी मिळते. आता प्रश्न पडतो की सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खावं? तर तुम्ही कोण आहात? पुरुष आहात, स्त्री आहात, बालक आहात, यानुसार तुमचा नाश्ता वेगळा आहे. तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे? कष्टाची कामं आहेत, बुद्धिजीवी आहात, मेंदूचा जास्त वापर होतो, किंवा जर तुम्ही वृद्ध असाल, जास्त काम करायची गरज नसेल, घरातल्या घरात बसून राहत असाल, तर तुमच्या नाश्त्याची जी निवड आहे ती वेगळी आहे. जर तुम्ही नुकतेच आजारातून बाहेर पडला असाल तर तुम्ही वेगळ्या प्रकारचा नाश्ता करणं गरजेचं आहे. जर तुम्ही महिला असाल तर तुमचा नाश्ता वेगळ्या प्रकारचा असणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला कशाची कमतरता आहे, प्रोटीनची कमतरता असेल तर प्रोटीन जास्त असलेला नाश्ता घेणं गरजेचं आहे. फायबर्सची गरज असेल, म्हणजे तुमचं पोट साफ होत नसेल, वारंवार गॅसेस होत असतील, तर तुम्हाला फायबर्स युक्त नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल, वजन वाढलेलं असेल आणि अशातच तुम्ही कार्बोहायड्रेट जास्त असलेला नाश्ता करत असाल तर त्याने मात्र तुम्हाला नुकसान होऊ शकतं. याशिवाय आयुर्वेदानुसार आपण कोणता नाश्ता करावा हे तुम्हाला माहित आहे का? जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही कोणता नाश्ता करावा? जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तुम्ही काय खाणं टाळावं? जर तुमची कफ प्रकृती असेल तर तुम्ही किती प्रमाणात नाश्ता करावा? किंवा कोणता ऋतू आहे त्यानुसार देखील नाश्ता ठरवला जातो. आणि विशेष म्हणजे तुमचा अग्नी कसा आहे, तुमची भूक कशी आहे, यावर देखील तुमचा नाश्ता ठरवला जातो. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधांची माहिती सांगत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, रोज सकाळी सगळ्यांनाच भूक लागते आणि बरेच जण चहा बिस्किटवर ते भूक मिटवतात, परंतु हे अगदी चुकीचं आहे. जेव्हा आपण 8-9 तासाचा उपवास करतो आणि सकाळी उठून तुम्ही जर चहा बिस्किट घेत असाल तर तुम्हाला सुरुवातीला तर ते काही जाणवणार नाही. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होत राहील. मग ऍसिडिटी होणं, वारंवार गॅसेस होणं, पोट साफ न होणं, अशा बऱ्याचशा समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात. बरेच जण तर नाश्ता स्किप करता, नाश्ता करतच नाही, तर ते देखील तुम्हाला घातक ठरू शकतं. कारण की जर तुमची वात प्रकृती असेल आणि अशातच तुम्ही उपाशी राहत असाल तर तुमच्या शरीरातील वात दोष अजून वाढू शकतो. जर तुमची पित्त प्रकृती असेल तर पित्ताच्या लोकांना वारंवार भूक लागत असते आणि अशातच जर तुम्ही जेवण केलं नाही तर तुमचा चिडचिडेपणा वाढू शकतो, तुमची डोकेदुखी वाढू शकते. म्हणून योग्य पद्धतीने, योग्य मात्रेत आणि योग्य नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूयात की जर तुम्हाला प्रोटीनची कमतरता असेल तर प्रोटीनयुक्त कोणता नाश्ता करावा. जर तुम्हाला प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्ही प्रोटीनयुक्त नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. प्रोटीनची कमतरता कशी ओळखावी? जर तुम्हाला केस गळण्याचा त्रास असेल, तुमचे स्नायू कमकुवत झाले असतील, तुम्हाला थकवा जाणवत असेल, तुम्हाला शक्ती नसेल, तर समजून जा तुम्हाला प्रोटीनची कमतरता आहे आणि तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार असणं गरजेचं आहे. प्रोटीनयुक्त नाश्त्यामध्ये तुम्ही सोयाबीन, पनीर पराठा, मूग डाळ चिल्ला, बेसन चिल्ला, स्प्राउट्स, दूध, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स, बॉइल्ड चणे, किंवा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडे आणि चिकन देखील घेऊ शकता. प्रोटीनचा नाश्ता केल्यामुळे आपल्याला वाढत्या वयातील मुलांना, व्यायाम करणाऱ्या लोकांना, महिलांना फार फायदा होतो. म्हणून अशा लोकांनी प्रोटीन डाएट घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते, स्नायू मजबूत होतात, वजन नियंत्रित राहायला मदत होते आणि दिवसभर
शरीराला पुरेल एवढी ऊर्जा मिळते. जर तुम्हाला फायबर्सची कमतरता असेल तर तुमच्या नाश्त्यामध्ये फायबर्स असणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला फायबर्सची कमतरता आहे हे कसं ओळखावं? जर तुमचं पोट साफ होत नसेल, संडास करताना जोर लावावा लागत असेल, तुम्हाला वारंवार गॅसेस होत असतील, पोटफुगी होत असेल, पोटात दुखत असेल, अशा वेगवेगळ्या समस्या जर निर्माण होत असतील तर तुमच्या नाश्त्यामध्ये फायबर्सयुक्त पदार्थ असणं खूप गरजेचं आहे. फायबर्सयुक्त नाश्त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्प्राउट्स, ओट्स, फळं, पोहे, उपमा, सलाड, जवस, चिया सीड्स यासारख्या वेगवेगळ्या बिया घेऊ शकता. जेव्हा आपण फायबर्सयुक्त नाश्ता करतो तेव्हा आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, आपलं पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहायला मदत होते, आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होते आणि आपलं वजन देखील कंट्रोलमध्ये यायला मदत होते. म्हणून ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे, हाय कोलेस्ट्रॉल आहे, हाय BP आहे, हाय ब्लड शुगर आहे, अशा लोकांनी आपल्या नाश्त्यामध्ये फायबर्सचा समावेश करावा. जर तुम्हाला कार्बोहायड्रेटची कमतरता असेल, जर तुम्हाला ताकद नसेल, वारंवार थकवा जाणवत असेल किंवा तुम्हाला जास्त कष्टाची कामं करावं लागत असतील तर तुमचा आहार हा कार्बोहायड्रेट्स युक्त असणं खूप गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ कोणते? तर गहू, तांदूळ यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ. तुम्ही पोहे, उपमा, इडली, डोसा, भाकरी, पराठा किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार बनवून ते देखील खाऊ शकतात. जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्सयुक्त नाश्ता करतो तेव्हा आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, मेंदू चांगलं कार्य करतं, आपल्या शरीरातील थकवा कमी व्हायला मदत होते. म्हणून ज्या लोकांची कष्टाची कामं आहे तसेच लहान मुलं त्यांना देखील कार्बोहायड्रेट्सयुक्त नाश्ता देणं अतिशय फायदेशीर ठरतं. आता आपण बघूयात की आयुर्वेदानुसार नाश्ता कोणी कसा आणि किती करावा आणि कोणता करावा. तर सगळ्यात पहिले आयुर्वेदानुसार आपला अग्नी कसा आहे त्यानुसार आहार घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला सकाळी भूक लागली असेल तर तुम्ही नाश्ता करावा आणि अजिबात भूक लागली नसेल तर तुम्ही नाश्ता स्किप करू शकता. जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल, पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्हाला रोज सकाळी भूक लागू शकते, म्हणून तुम्ही नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. परंतु जर तुमची कफ प्रकृती असेल तर तुम्हाला कधी भूक लागू शकते, कधी लागू शकत नाही, कारण की ह्या लोकांची भूक थोडीशी मंद असते, म्हणून तुम्ही नाश्ता स्किप केला तरी तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. दुसरं म्हणजे ऋतूनुसार कोणता ऋतू आहे त्यानुसार देखील नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये तेलकट, तिखट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नये. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही तेलकट, तुपकट, गोड पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ जर खाल्ले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, परंतु तेच पदार्थ तुम्ही आता जर खाल्ले तर तुम्हाला शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान मात्र होऊ शकतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराला थंडावा देणारे, आपल्या मनाला थंडावा देणारे जे पदार्थ असतात ते तुम्ही ह्या ऋतूमध्ये खाऊ शकतात. उष्ण ऋतूमध्ये म्हणजे वसंत, ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही काळ्या मनुकाचा नाश्ता करू शकतात. मूग डाळीचे पदार्थ बनवून मूग डाळचा चिल्ला, मूग डाळची खिचडी किंवा शिरा तयार करून ते तुम्ही घेऊ शकतात. फळांमध्ये डाळिंब किंवा सफरचंद खावे. थंड ऋतूमध्ये म्हणजे वर्षा, हेमंत, शिशिर ह्या ऋतूमध्ये तुम्ही गरम पदार्थांचं सेवन करू शकतात, गरम मसाल्यांच्या पदार्थाचं सेवन करू शकतात. हेमंत शिशिर ऋतूमध्ये तुम्ही हेवी नाश्ता देखील करू शकतात, ड्रायफ्रूटचे लाडू खाऊ शकतात, मेथीचे लाडू खाऊ शकतात. आणि तिसरं आणि मुख्य म्हणजे तुमची प्रकृती कोणती आहे. जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही त्यानुसार नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. आता आपली वात प्रकृती आहे का हे कसं ओळखावं? जर ही लक्षणं दिसली तर समजून जा तुमची वात प्रकृती आहे. वात प्रकृतीचे लोक हे सडपातळ, चंचल असतात. यांना कधी भूक लागते, कधी लागत नाही. वाताचे गुण कसे आहेत तर रुक्ष, लघु, शीत आणि चल. म्हणून त्याच्या विरुद्ध गुणांचा म्हणजे स्निग्ध, गुरू, उष्ण आणि पौष्टिक असा नाश्ता करणं गरजेचं आहे. म्हाताऱ्या लोकांमध्ये देखील वातदोष वाढलेला असतो, म्हणून अशा लोकांनी देखील गरम दूध, त्यामध्ये खजूर किंवा अंजीर भिजवलेलं असं दूध तुम्ही घेऊ शकतात. तूप टाकून मुगाची खिचडी खाऊ शकतात. ओट्स, रव्याचा शिरा किंवा उपमा घेऊ शकता. उकडलेले अंडे खाऊ शकतात. फळांमध्ये आंबा, केळे, सफरचंद खाऊ शकतात. परंतु कोरडे पदार्थ, पचायला हलके, एकदम थंड पदार्थ, बिस्किट, लाह्या खाणे मात्र टाळावे. तुमची पित्त प्रकृती आहे का हे कसं ओळखावं आणि तुम्ही कोणता नाश्ता घ्यावा, काय खावं, काय टाळावं हे आता बघूयात. पित्त प्रकृतीच्या लोकांचा बांधा मध्यम असतो, त्यांना तीक्ष्णाग्नी असतो, खूप भूक लागते.
तसेच पित्ताचे गुण काय आहे तर उष्ण आणि तीक्ष्ण, म्हणून त्याच्या विरुद्ध गुणाचं असलेले पदार्थांचं सेवन करावं. म्हणजे गुणाने शीत, थंड, सौम्य आणि मधुर म्हणजे गोड तुरट पदार्थांचं सेवन करावं. मध्यम वयातील तरुण लोक, स्त्री, पुरुष या सगळ्यांनी काळ्या मनुका, गोड फळं हे घेऊ शकता किंवा मूग डाळीचे पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी घेऊ शकतात. मूग डाळीचा चिल्ला, खिचडी, शिरा, फळांमध्ये डाळिंब, सफरचंद घेऊ शकतात. चहाच्या ऐवजी रोज सकाळी धनेजिऱ्याचं पाणी प्यावं, बडीशेपचं पाणी प्यावं. परंतु तिखट, मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, गरम पडतील असे पदार्थ खाऊ नये. जर तुमची कफ प्रकृती असेल तर तुम्ही हे पदार्थ अजिबातच खाऊ नये. कफ प्रकृती आहे की नाही हे कसं ओळखावं? कफ प्रकृतीच्या लोकांचा मजबूत बांधा असतो, त्यांचं वजन जास्त असतं, सुडोल असतात, त्यांचा अग्निमात्र मंद असतो, यांना भूक कमी लागते. कफाचे गुण हे गुरु, शीत आणि स्निग्ध सांगितले आहे, म्हणून त्याच्या विरुद्ध गुणाचा नाश्ता असावा. जसं की पचायला लघु, उष्ण आणि वृक्ष पदार्थांचं सेवन करावं. तर यामध्ये तुम्ही भाजलेले धान्य, लाह्या, पोहे, उपमा, इडली यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. परंतु पचायला जड पदार्थ, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, थंड पदार्थ खाणे मात्र टाळावे. दही खाऊ नये. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुमचं वजन वाढलेलं असेल, तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये फायबर्स आणि प्रोटीनचा समावेश करावा. जसं की अंडे किंवा सॅलड, स्प्राउट्स यासारखे पदार्थ खावे. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावे. तसेच फायबर्स असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुमचं शुगर स्पाईक होणार नाही. जर तुम्ही जिम करत असाल, एक्सरसाइज करत असाल, एकदम कष्टाची कामं करत असाल तर हाय प्रोटीन डाएट घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरातील लहान मुलांना कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सयुक्त आहार देणं गरजेचं आहे. दूध, अंडी अशी पदार्थ द्यावेत. बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांना नूडल्स किंवा मैद्याचे वेगवेगळे पदार्थ जसे की ब्रेड, बिस्किट यासारखे पदार्थ देऊ नये. वृद्ध लोकांना हलका आणि सुपाच्य आहार द्यावा. त्यांच्या आहारामध्ये दूध, तूप यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. महिलांनी आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आयर्न, कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तुम्ही खजूर, काळे मनुके किंवा काळे तीळ खाऊ शकता. जर तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स झालं असेल तर रोज सकाळी 1 चमचा जवस चावून खावी. परंतु त्यामुळे आपल्या आहारातील आयर्नचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नाही, तसेच ॲसिडिटी होण्याचे चान्सेस वाढतात. बरेच जण चहासोबत बिस्किट देखील घेतात, परंतु आयुर्वेदानुसार दुधापासून बनवलेले पदार्थ, दूध आणि बिस्किट किंवा मिठाचे पदार्थ हे बॅड कॉम्बिनेशन, विरुद्ध आहार म्हणून सांगितलं आहे. पुढे चालून आपल्या शरीरात आमविष साचत राहते आणि वेगवेगळे त्वचा विकार व्हायला कारणीभूत ठरते. म्हणून चहा, बिस्किट, चहा, पोळी असा नाश्ता करू नये. महाराष्ट्रासाठी बेस्ट बॅलन्स ब्रेकफास्ट करायचं असेल तर तुम्ही रोज सकाळी पोहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकावे, एखादं फळ ॲड करावं किंवा इडली सांबर तुम्ही घेऊ शकतात किंवा ओट्स, ड्रायफ्रूट्स दुधासोबत घेऊ शकतात किंवा स्प्राउट्स ताकासोबत घेऊ शकतात. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर्स हे सर्व अवेलेबल आहेत. तसेच आपलं वजन नियंत्रणात राहतं आणि शरीराला दिवसभर पुरेल एवढी ऊर्जा देखील मिळते. तर अशा प्रकारे प्रत्येक नाश्ता प्रत्येकाला चांगला असतो असातला भाग नाही, परंतु योग्य नाश्ता योग्य व्यक्तीने योग्य वेळी जर घेतला तर त्याचा तुमच्या शरीराला, तुमच्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.